तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आत्तापर्यंत आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंगवर भरपूर ट्युटोरियल आणलं. तर आज आपण फायनली लई दिवसातनं लग्नपत्रिकेवर ट्युटोरियल आणले. आणि जी आजची लग्नपत्रिका आहे तर ती सिनेमॅटिक प्लस क्रिएटिव्ह थीम आहे. नक्कीच तुम्हाला 100% आवडणार आहे. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओला 100% लाईक करा. आणि जर कोण आपल्या चॅनलवर नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट चॅनललाही तिकडे जॉईन व्हायला विसरू नका. त्याच्या लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि इंस्टाला लवकरात लवकर फॉलो करून घ्या, कारण की तिथं आपल्या अशाच प्रकारच्या खतरनाक पोस्ट येत आहेत. तर भाऊंनो, राहिला विषय आपल्या क्लासचा. तर भाऊंनो, भरपूर फास्ट ॲडमिशन व्हाल्यात आणि मला एक्स्ट्रा ॲडमिशन वाढवावं लागतील असं मला वाटलं. तर नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर PC असो किंवा मोबाईल असो, यासाठी वरचा एकच नंबर आहे, त्यावर सविस्तर मला कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकता. इन्फॉर्मेशन तर काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण इन्स्टाला टाकल्या, आपल्या यूट्यूब कम्युनिटी पोस्टला टाकल्या. त्यातून अजून काय तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला इथं फोटो दिसाल्या. अजून काय जर अधिक बोलायचं असेल तर नक्कीच वर तुम्हाला नंबर चलाय, कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण कॉलवर बोलूयात किंवा व्हॉट्सअपला बोलूयात आणि ॲडमिशन मग त्यानंतर डन करू शकता. तर नक्कीच विचार काय करताय प्रॉपर भाऊंनो, भरपूर कमी पैशात, भरपूर कमी वेळात, भरपूर काही ढीग शिकाय भेटणार आहे. आणि ही आपली चालू होणारी 21वी बॅच आहे. ओके, मागच्या 20 बॅचेस चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पडल्या. याचं सगळे श्रेय आपल्या स्टुडंट्सना आणि आपल्या परमेश्वराला जाते. भरपूर चांगल्या प्रकारे बॅचेस पार पडल्या. तर काय अडचण नाही, नक्कीच विचार करा आणि ॲडमिशन डन करा. तर चला तर जाऊयात आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तिथंच मी सविस्तर लग्नपत्रिका करणार आहे आणि त्याचीच आपल्याला PLP देणार आहे. तर चला तर जाऊयात आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर भाऊंनो, आता आल्यामध्ये आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथंच आपण साईज घेण्यापासून संपूर्ण बॅनर करण्यापर्यंत सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी सांगणार आहे. फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पासवर्ड आहे आपल्या व्हिडिओमध्ये जाय. ओके, तर मटेरियल पण दिलं आणि आपण PLP पण दिल्या. तर फ्रॉम गॅलरीमधनं जी का आपली पाठीमागची साईज आहे तर ती आपण ॲड करून घेऊयात इझिलीरित्या. पहिल्यांदा आपली साईज आपण ॲड केली आहे इझिलीरित्या, एकदम खतरनाकरित्या. प्लेन येल्लो थीममध्ये बॅकग्राऊंड प्रॉपर टेक्चराईज थीम घेतलं आहे. आणि मग याच्याच ऑपोजिटचा आपला जो काही कलर आहे, कलर विथमध्ये चेक केलं तर प्रॉपरली ते तुम्हाला कळेल की ऑपोजिट कलर. तर त्या थीममध्येच आपण यावर वापरण्याचा प्रयत्न केला आहे. एकदम खतरनाक आपली थीम झाल्या, तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल. तर आता यात आपण एक एक गोष्टी ॲड करत जाऊया. जसं की आता आपण पाठीमागं मोराची थीम घेतली आहे, तर त्यामुळं प्रॉपरली त्या जो काय मोराचा शॅडो आहे तर तो घेणं तितकंच गरजेचं आहे. तर त्या थीममध्ये मी तो शॅडो सेट केला इझिलीरित्या. म्हणजे सगळ्या गोष्टी लॉक करत गेलो आहे मी. त्यानंतर तुम्ही जेव्हा यूज करणार तर त्या सगळ्या गोष्टी लॉक काढून मग तुमच्या पद्धतीने ते यूज करा. ओके, ही पाठीमाग आपल्या फुलांचा तीन भाग एकदम छान प्रकारे आपण सेट केला आहे. लॉक डन. पुढील मुद्दा, आता हे जे काय या मी रिफ्लेक्शन घेतले तर ते तुम्हाला दिसणार. आता प्रॉपर मला काय करणं गरजेचं आहे, हे तर मी ब्लेंड मोड चेंज केला होता ओव्हरली थीममध्ये. पण इथं तर मी एक गोष्ट करतो, तुम्हाला दाखवतो 5 मिनटं. आपल्या कलरमध्ये जाऊन प्रॉपरली त्याचा कलर चेंज करायचा. आणि कलर कोणता करायचा आहे प्रॉपर ह्यावरचाच मी तात्पुरता पिक करतो आणि प्रॉपर जरा व्हाईटनेसकडे नेतो जरा. ओके, अजून जरा वाढवतो मी व्हाईटनेस किंवा डार्कनेस, प्युअर डार्कनेस केलं तरी चालेल. मग ते जरा आपण खाली घेऊन त्या थीममध्ये वर घेऊयात. ओके, काही राहिलेल्या गोष्टी. त्यानंतर आपला फायनली मोर घेणं गरजेचं आहे. तर आपली पाठीमागची तरी गोष्ट रिकवर होत आल्या. म्हणजेच एक प्रकारे जी का आपली थीम कशावर अवलंबून आहे तर ते तुम्हाला कळाले प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स. त्यानंतर मग आता शेप्स घेणं गरजेचं आहे. शेप्स घेत जाऊया तुम्ही प्रॉपरली. तर प्रॉपर आपण शेप्स घेतला, जसं की आता वरही खाली असं शेप्स आहेत. तर शेप वाईज वर्क केले प्रॉपर आणि त्या शेपमध्ये सिल्क वाईज टेक्स्चर टाकले मी. ओके, जे तुम्हाला फ्री पिकला बघायला भेटेल छान प्रकारे. त्यानंतर जे काय नाव आहे त्यांचं वैष्णवी. इथं जरा नाव चुकले प्रॉपरली रित्या, तर त्यामुळे मी ती एक गोष्ट खोडणार आहे आणि नंतरनं पुढे एक गोष्ट आहे तर ती आपली ती मी ॲड करणार आहे. तर चांगल्या प्रकारे आपण जे काय आहे तर ते खोडून घेतलेलं आहे, म्हणजे एरेज केल्यात गोष्टी. तर मी लॉक केले का बघतो, पहिल्यांदा लॉक करून घेतो. त्यानंतर पुढील मुद्दा, ही खालची त्याची डिझाईन इझिलीरित्या ती आपण ॲड केली प्रॉपर, ही लॉक केली. आणि त्यानंतर पुढील मुद्दा,
ती डिझाईन ॲड झाली, त्याच्यावरचं जे काही चीज चौका प्रॉपर आहे तर ते आपण ॲड केलं. एकदम इझिलीरित्या आपला जे का मुलीकडचा भाग आहे तर तो कंप्लीट झाला आहे. फक्त खालच्या गोष्टी राहिल्यात तर त्या आपल्यावर आहेत तर त्याही मी तुम्हाला दाखवतो. वैष्णवी नावाचा जो फॉन्ट आहे तर जो साधना फॉन्ट आहे, ह्यो पण आपण ऑलरेडी दिला आहे. चिसोका नावाचा फॉन्ट हिंद फॉन्ट आहे तर तो पण आपण दिलेला आहे ऑलरेडी त्या. ओके, त्यानंतर पुढील मुद्दा, वरचा शेप आपण ॲड केला प्रॉपरलीरित्या. आता ह्याच्यावरच आपल्या जे का मुलाकडच्या गोष्टी आहेत तर त्या ॲड होणार आहेत तर ते आपण बघूयात. प्रथमेश इझिलीरित्या हे मी स्क्रोल डाऊन करतो, परफेक्ट ॲड झालेला आहे. त्यानंतर लगेचच जे का आपली चूक झाली तर ती मी ॲड करतो प्रॉपर. आता इथं वैष्णवी प्रॉपरली इथं दिलं आहेच त्यांनी, मग त्यामुळं मी काय करतो, जे का आधीचं सेक्शन आहे तर ते मी एरियाज केलं तरी चालेल, काय अडचण नाही इथलं, जेणेकरून जे आपल्याला पाहिजे तेवढंच राहील मुद्दा. ओके, डन. आणि चिरंजीवन आपला जो काय डिझाईन एलिमेंट आहे तर तो आपण ॲड केला खालचा. तर या टीममध्ये बघू शकताय प्रॉपर जे काय आपलं मुला मुलीचं नाव असते तर ते भरपूर मेन असते तर ते एका फॉन्टमध्ये आणि बोल्ड ठेवा टायटल टीममध्ये. बाकी त्याच्या खालचं जे काही बॉडी टेक्स्ट आहे हे तुम्ही सिम्पल हिंद असो, पॉपिन्स असो किंवा आपला श्रीलिपीतला 0715 असो, ओके, म्हणजे वेगवेगळे फॉन्ट्स आहेत तर त्या टीममध्ये घेतला तरी चालते. त्यानंतर आता आपला वरील मुद्दा, श्री गणेशाय नमः प्रॉपरली त्या मी ॲड केला, ॲडजस्ट केला, लॉक केला. आणि त्यानंतर आपल्या बाप्पांना आपण ॲड केलं, बाप्पांचा पण प्रॉपरली ते जो काही पिक आहे सेट केला इझिलीरित्या. फक्त मी ड्रॅग ड्रॉप करालो आहे. आता हे पण तुम्हाला करायची गरज नाही आहे, फक्त डायरेक्टली ते PLP एडिट केली झाली, पण याच्या पाठीमागे भरपूर कष्ट असते. तर त्यामुळं सगळ्यात मेन म्हणजे भरपूर जणांनी ढीग प्रेम द्यायचा आहे आपल्या ट्युटोरियलला. ओके, तर 100% लाईक करा आणि जर चॅनलवर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईबही करायला विसरू नका. त्यानंतर मग आता खालील शिवाचा मुद्दा आहे तर त्यासाठी आपण जरा शेपचा कलर युनिक घेतला आहे, प्रॉपर जरा हिरवट पर्पल थीम घेतला आहे, जेणेकरून जे काय सेक्शन आहे तर ते जरा नवीन युनिक वाटावं आणि छान दिसावं. तर यांचा शुभ हे प्रॉपरली तर शुभ ही कॅलिग्राफी आहे, ही आपल्या गुगलला भेटून जात्या, चेक करून घ्या. त्यानंतर खालील आपला शेप आपण ॲड करूयात थोड्याच वेळात. तर या थीममध्ये रिलेटिव्ह साईज वाढवली आणि शेप ॲड केला. आतापर्यंत आपण बघत आलो तर त्याच्या अपोजिटवाला शेप आपण ॲड केला, जसं जे बॅकग्राऊंडला मॅच होते. पण आपला मोराचा जो काय पाठीमागचा भाग आहे प्रॉपर तर तो जरा काळपट असल्यामुळे जो काय आपला वर आपण शेप ॲड केला तर तो त्यात मिक्स होऊन जाईल. ओके, तुम्हाला कळला असेल मुद्दा. मग त्या प्रॉपरली त्या शेपवर आपण आपल्या प्रकारे जे काय ब्लॅक टेक्स्टिंग असेल ते केलं तरी चालतंय. ओके, उदाहरणार्थ दाखवतो तुम्हाला, हे बघू शकताय तुम्ही. म्हणजेच अपोजिट कलर आपल्याला वापरता येणं गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंटरी थीममध्ये आपण म्हणू शकतोय, त्या थीममध्ये वापरता आलं कलर तर नक्कीच आपला बॅनर एकदम टॉप लेवलला जातोय. ओके, हे फक्त क्रिएटिव्ह फॉग या थीममध्ये, सिनेमॅटिकला ते पण जरा वेगळी स्कीम असत्या कलर थिअरी, तर ती त्यानुसार वापरावी लागत्या. ओके, त्यानंतर आता मोराचं तुम्ही तोंड बघायला तर पाठीमाग गेले तर मी मोराचं तोंड अर्ध पुन्हा ॲड केलं आणि पुन्हा ते प्रॉपर वर सेट केलं. म्हणजेच अर्धा मोर आपला पाठीमाग आहे आणि मोराचं जे काही तोंड आहे तर ते प्रॉपरलीरित्या आपल्या शेपवर सेक्शनवर आले, म्हणजे जेणेकरून 3D थीम आपल्या डिझाईन सेक्शनमध्ये क्रिएट झाल्यागत वाटेल आणि एकदम खतरनाक आपला मुद्दा दिसेल. ओके, नक्कीच तुम्हाला सविस्तर गोष्ट कळली असेल. नक्कीच विचार करायला लागतोय भरपूर त्या लेवलला जाऊन आणि नक्कीच मग एकदम आपली जी काय डिझाईन आहे ही एकदम टॉप क्लास लेवलची क्रिएटिव्ह थीम होत्या. तर अशाच गोष्टी आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात, तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करू शकताय. त्यानंतर आता आपला राहिला विवाहस्थळाचा मुद्दा, तर तो आपण ॲड केला, तो लॉक केला. आणि त्यानंतर मग राहिलेला आपला जसं की विवाहस्थळ कुठला आहे तर ते आपण टाकलेलं आहे इझिली, श्री नारायण मंदिर जवळा. इम्पोर्ट. आता राहिल्यात काही किरकोळ गोष्टी तर त्या झाल्या की आपला जो काय बॅनर आहे, जो काय मुद्दा आहे तर तो आपला तयार होतोय. तर प्रॉपरली तिथे इथं मी अशा थीमचा एक शेप दिला आहे तुम्हाला, जेणेकरून पुढं एक तुम्हाला बघायला भेटेल की अजून एक त्या शेपमध्ये आज शेप आहे तर त्यात निमंत्रकाने तुम्ही ते टाकू शकता. ओके, XYZ. पण आपल्या जे काय कस्टमर तर त्यांची मागणी तशी नव्हती प्रॉपर. त्यांची मागणी होती की डायरेक्टलीरित्या तुम्ही आपली उपस्थिती हाच
लाख मोलाचा आयर, निमंत्रण टाकू नका असा मुद्दा होता, तर त्यामुळे मी डायरेक्टलीरित्या तसाच शेप वापरला आहे. ओके, तर तो पण तुम्हाला मी शेप दिलेला आहे. हे बघू शकताय तो शेप परफेक्टलीरित्या. आता हे मी फक्त त्याच्या खाली घालवतो. जो काय आपली उपस्थिती हाच लाख मोलाचा आयर, जो काय फॉन्ट आहे हो आपला टेको फॉन्ट आहे. वरचा पण श्री नारायण मंदिर जवळा हे पण फॉन्ट आहे, टेको फॉन्ट आहे. ओके, लॉक. आणि त्यानंतर पुढील मुद्दा, आता काही किरकोळ गोष्टी आहेत तर त्या आपण बघूयातच प्रॉपर. मग जरा कोपऱ्यातील गोष्टी, पक्षी तेन आपलं नाव तेन आपण ॲड केलं आहे एकदम खतरनाकरित्या झाडाझुडं. या टीममध्ये आपला बॅनर एक टॉप क्लासरित्या बनवला आहे. तर 100% आवडला का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. बाकी आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टाच्या ब्रॉडकास्ट चॅनलला लवकर जॉईन करा. आणि इंस्टालाही फॉलो करायला विसरू नका. बाकी क्लासही लक्षात ठेवा, येत्या 26 तारखेला आपली फोटोशॉपची बॅच चालू होणार आहे आणि मोबाईलची बॅच आहे तर ती रेकॉर्डेड भेटते. तर दोन्हीपैकी कोणताही क्लास पाहिजे असेल तर वर तुम्हाला नंबर दिसला आहे, यावर सविस्तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण बिंदास्त बोलूयात आणि नक्कीच ॲडमिशन त्यानंतर डन तुम्ही करू शकता. तर नक्कीच भेटा लवकरचं पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तर बाय काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, प्रेम बाय, धन्यवाद.